नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.एन. पवार, सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग, रयत शिक्षण संस्थेचे रा.ब. नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। आजच्या तासाला आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील प्रकरण 5 शेती। या शेती प्रकरणातील प्रमुख अन्नधान्य पिके हा महत्त्वाचा मुद्दा आजच्या तासाला आपण पाहूयात। मित्रांनो, भारत हा एक कृषीप्रधान देश आहे। त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य हे देखील कृषी क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेलं आपल्याला दिसून येतं। महाराष्ट्रामधून विविध प्रकारची पिके ही घेतली जातात। भारत असेल किंवा महाराष्ट्र असेल, आपण पाहतो या ठिकाणी असणारी जमीन म्हणजेच मृदा ही शेतीसाठी अनुकूल अशा प्रकारची सुपीक असलेली आपल्याला दिसून येते। त्याचबरोबर शेतीसाठी आवश्यक असणारं हवामान हे देखील अनुकूल असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि म्हणूनच भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये शेती क्षेत्राचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो। असं असलं तरी वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानामुळे भारतात तसेच महाराष्ट्रात देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जाताना दिसतात। तर मित्रांनो, आज आपण जी विविध प्रकारची अन्नधान्य पिके आहेत, ज्याला आपण खाद्यपिके असं म्हणतो, यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रमुख खाद्यपिके यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू आणि त्या ठिकाणी तांदूळ या पिकांचा समावेश होतो। त्यापैकी गहू या पिकाबद्दल माहिती आपण पाहूयात। पहा, महाराष्ट्रामध्ये विशेषतः खरीप आणि रब्बी हंगामामध्ये विविध प्रकारची पिके घेतली जातात। यापैकी रब्बी हंगामामध्ये घेतलं जाणारं गहू हे अत्यंत महत्त्वाचं पीक आहे। विशेषतः ऑक्टोबर ते मार्च साधारणपणे या कालावधीमध्ये हे पीक घेतलं जातं आणि आज आपण सन 2018-19ची जर आकडेवारी पाहिली तर या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्यातील गहू या पिकाखाली असणारं क्षेत्र हे 9,81,000 चौरस, ज्याला आपण म्हणू हेक्टर, एवढं क्षेत्र हे गहू या पिकाखाली आहे। भारताच्या संदर्भात जर आपण गहू उत्पादनाचा महाराष्ट्रातील प्रमाण पाहिलं तर ते साधारणपणे फक्त 3% आसपास आहे, म्हणजे 3% इतकं असलेलं आपल्याला दिसून येतं। मात्र महाराष्ट्रामध्ये जर आपण ते पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये गहू किंवा गव्हाचं उत्पादन हे देखील विशेषतः ज्वारी आणि ज्याला आपण तांदूळ म्हणू, या तांदूळ पिकानंतर असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। तर या गहू या पिकासाठी आवश्यक अशा पद्धतीची भौगोलिक परिस्थिती कोणती, तर या संदर्भात आपण माहिती पाहूयात। तर या गहू पिकासाठी काही महत्त्वाच्या बाबी, विशेषतः भौगोलिक घटक अनुकूल असावे लागतात। तर ते कोणते? तर पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे त्या ठिकाणी असणारं हवामान। तर गहू या पिकासाठी विशेषतः समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये गहू हे पीक अत्यंत उत्तम पद्धतीने येते। महाराष्ट्रामध्ये विशेषतः माहिती पाहायची झाली तर या गव्हासाठी सर्वसाधारणपणे तापमान हे 15 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर या गहू या पिकासाठी आवश्यक असणारं पाणी म्हणजेच पाऊससुद्धा मध्यम स्वरूपाचं त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे। सर्वसाधारणपणे 50 ते 75 सेंटीमीटर पावसाचं प्रमाण असलेल्या प्रदेशात गहू हे पीक घेतलं जातं। याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे मात्र जलसिंचनाच्या सुविधा ज्या ठिकाणी झालेल्या आहेत, मग उदाहरण सांगायचं झालं तर सरोवर असेल, तलाव असेल, नदी जलसिंचन असेल किंवा त्या ठिकाणी शेततळी किंवा विहीर बागायती असेल, तर अशा भागामध्ये देखील गव्हाचं उत्पादन आज महाराष्ट्रामध्ये घेतलं जात आहे। विशेषतः
गव्हाच्या पिकासाठी जलसिंचन जर महत्त्वाचं तर आहेच, मात्र एक तर पावसाचं प्रमाण ज्या भागात कमी आहे त्या भागात देखील जर त्या पाण्याची उपलब्धता जर करून दिली तर हे पीक उत्तमरित्या येतं। यासाठी जमीन, तिसरा मुद्दा महत्त्वाचा जमीन, तर जमिनीच्या बाबतीत देखील गहू या पिकासाठी विशेषतः गाळाची, त्याचबरोबर चिकणमातीचे प्रमाण अधिक असणारी, या ठिकाणी महाराष्ट्राच्या बाबतीत पाहायचं झालं तर काळी मृदा अधिक आढळते, कारण मुळातच महाराष्ट्रातील जे दख्खनचे पठार आहे ते बेसॉल्टिक खडकापासून तयार झालेले आहे आणि त्यामुळे आपल्याला असं दिसून येईल की काळी मृदा ही मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून गहू या पिकाला देखील काळी मृदा असेल किंवा विशेषतः महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये असणारी गाळाची सुपीक मृदा, तर या प्रदेशात देखील गहू उत्पादन हे अधिक चांगल्या रीतीने येतं। याचबरोबर जमीन जशी आवश्यक चांगल्या प्रतीची आवश्यक आहे त्याच पद्धतीने जमिनीला जर मंद उतार असेल, पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल किंवा दुसऱ्या बाबतीत सांगायचं झालं तर ओलावा धरून ठेवणारी जमीन असेल तर अशा जमिनीमधून हे गहू हे पीक घेतलं जातं। महाराष्ट्रात आपण पाहतो की ऑक्टोबरच्या सर्वप्रथम जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यामध्ये पावसाळा ऋतू त्या ठिकाणी असतो आणि पावसाळ्यानंतर त्या ठिकाणी मृदा किंवा मृदेमध्ये जो ओलावा असतो या ओलाव्यावर देखील या गहू पिकाचं उत्पादन चांगल्या पद्धतीने येऊ शकतं। मात्र या ठिकाणी मध्यम प्रमाणात पाणी पुरवठ्याच्या सुविधा देखील आवश्यक आहेत। याचबरोबर पुढचा महत्त्वाचा भाग या गोष्टी पाहिल्यानंतर गव्हाच्या विविध प्रकारच्या जाती आज महाराष्ट्रामधून घेतल्या जात आहेत। आता या गव्हाच्या जातीमध्ये प्रमुख जाती महाराष्ट्रात दिसून येतात, त्यामध्ये बन्सी, सरबती, कादवा किंवा कल्याण सोना, त्याचबरोबर सोनालिका या काही प्रमुख जाती असलेल्या आपल्याला दिसून येतील। तर याचबरोबर राज्यामध्ये N42, N59, त्याचबरोबर NI 5439, त्याचबरोबर HD 2189, HD 2278 या देखील काही जाती उत्पादन या जातींचं घेतलं जातं। आता आपण या गव्हाच्या जातीनंतर विशेषतः सोनालिका असेल किंवा कल्याण सोना असेल किंवा बन्सी आणि सरबती या मात्र प्रमुख काही गव्हाच्या जाती आपल्याला दिसून येतात। या जातींचं उत्पादन हे महाराष्ट्रामध्ये अधिक घेतलं जातं। यानंतर आपण पाहूयात की या गहू या पिकासाठी लागवड करण्याची पद्धती कशी आहे। तर विशेषतः ऑक्टोबर ते मार्च या दरम्यान हे पीक घेतलं जात असल्यामुळे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये साधारणपणे हे रब्बी पीक घेतलं जातं। विशेषतः महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पेरणी पद्धतीने गव्हाची ही लागवड केली जाते। याचबरोबर आज आपण पाहतो आहोत की महाराष्ट्रात आधुनिकीकरण वाढलेलं आहे, यांत्रिकीकरण वाढलेलं आहे, त्यामुळे या गहू पिकाची लागवड करत असताना विविध रासायनिक खते तसेच ज्या विविध किडी आहेत, मग या पिकावर वेगवेगळ्या कीड देखील त्या ठिकाणी पडते। साधारणपणे गहू या पिकावर जे रोग पडतात त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणू की तांबेरा किंवा करपा अशा पद्धतीचे रोग पडतात, म्हणून कीटकनाशकांचा देखील त्या ठिकाणी वापर होतो। याचबरोबर गहू या पिकासाठी विशेषतः गहू या पिकासाठी लागवड करत असताना देखील खतांचा वापर करावा लागतो, कारण गहू या पिकाला नत्र आणि स्फुरद विशेषतः या घटकांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते आणि म्हणून NPK ज्याला आपण म्हणतो नत्र, स्फुरद आणि पालास युक्त असणारी जी खते आहेत ही पेरणीच्या वेळे तसेच पेरणीनंतर देखील मोठ्या प्रमाणावर त्याचा आज वापर केला जातो। त्यामुळं निश्चितपणे या गहू उत्पादनामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते। आज आता महाराष्ट्राच्या बाबतीत गव्हाचं दर हेक्टरी जर उत्पादन पाहावायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये दर हेक्टरी सरासरी 1225 किलोग्रॅम इतकं दर हेक्टरी उत्पादन त्या ठिकाणी होत आहे।
याचबरोबर महाराष्ट्रामध्ये गहू उत्पादन वाढत असतानाच गहू संशोधन केंद्र देखील त्या ठिकाणी स्थापन झालेली आहेत की ज्या संशोधन केंद्रातून विविध प्रकारच्या गव्हाच्या जातींची निर्मिती त्या ठिकाणी केली जाते। तर ही जी केंद्र आहेत तर विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड या ठिकाणी एक महत्त्वाचं केंद्र हे गहू संशोधन केंद्र असलेलं दिसून येतं। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी देखील गव्हाचं संशोधन केंद्र त्या ठिकाणी आहे। तर अशा पद्धतीने लागवड पद्धती, एक तर पेरणी पद्धती आहे, विविध रासायनिक खते कीटकनाशकांचा वापर केला जात आहे, विविध प्रकारच्या जातींचे म्हणजे ज्याला आपण हायब्रिड बी बियाणे म्हणू तर हे नवनवीन जाती विकसित वाण यांचा वापर केला जात आहे आणि अशा पद्धतीने गहू उत्पादन महाराष्ट्रामध्ये घेतलं जात आहे। याचबरोबर आता आपण पुढचा मुद्दा पाहूया, तो म्हणजे या गव्हाचं उत्पादन कसं आपण घेतो किंवा कापणी कशी करतो आहोत। तर मित्रांनो, या गहू उत्पादनाच्या बाबतीत सामान्यपणे विशेषतः फेब्रुवारी ते मार्च या महिन्यामध्ये गव्हाची कापणी त्या ठिकाणी केली जाते। गव्हाची कापणी करत असताना अलीकडे यांत्रिकीकरणाचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर त्या ठिकाणी होत आहे आणि परिणामी या ठिकाणी आपल्याला अकुशल मनुष्यबळाबरोबरच त्या ठिकाणी कुशल अशा पद्धतीच्या मनुष्यबळाची देखील आवश्यकता या गहू या पिकाच्या कापणीमध्ये आज होताना दिसून येत आहे। तसं पाहिलं तर गहू या पीक उत्पादनामध्ये अकुशल तसेच कुशल मजुरांची देखील आवश्यकता असते आणि ही आवश्यकता महाराष्ट्रामध्ये निश्चित पूर्ण होताना आपण पाहतो आहोत। याचबरोबर उत्पादनाच्या बाबतीत जर माहिती पाहायची झाली तर आत्ता 18-19चं जर आपण उत्पादन पाहिलं इसवी सन 2018-19 तर या वर्षामध्ये गहू उत्पादनामध्ये साधारणपणे 13,08,000 टन 13,08,000 टन इतके गव्हाचे विक्रमी उत्पादन त्या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येते। सर्वसाधारणपणे महाराष्ट्राच्या बाबतीत जर हे प्रमाण पाहिलं तर एकूण देशाच्या 3.47% इतकं एकूण जे देशाचं गव्हाचं उत्पादन आहे त्याच्या फक्त 3.47% उत्पादन हे महाराष्ट्रातून त्या ठिकाणी घेतलं जात आहे। मित्रांनो, यानंतर आपण पाहणार आहोत ते गहू उत्पादक प्रदेश। तर महाराष्ट्रामध्ये गव्हाचं उत्पादन हे विशेषतः विविध नदी खोऱ्यांचा जो प्रदेश आहे, ज्या ठिकाणी काळी आणि गाळाची सुपीक मृदा आहे या ठिकाणाहून घेतले जाते। तर या उत्पादक प्रदेशामध्ये तापी नदी खोरे असेल, त्या ठिकाणी पूर्णा नदी खोरे असेल, त्याचबरोबर गोदावरी खोरे, कृष्णा खोरे, याचबरोबर भीमा खोरे, तर अशा विविध नदींच्या खोऱ्यांच्या प्रदेशामधून गव्हाचं उत्पादन हे घेतलं जातं। आता आपण काही त्या प्रदेशामध्ये किंवा त्या नदी खोऱ्यामध्ये असणारे काही जिल्ह्यांची जर माहिती पाहायची झाली तर तापी नदी खोऱ्यामध्ये विशेषतः नाशिक असेल, नंदुरबार असेल, त्या ठिकाणी जळगाव असेल, या भागामध्ये गव्हाचं उत्पादन हे घेतलं जातं। त्याचबरोबर पूर्णा नदी खोऱ्यामध्ये विशेषतः अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यामधून त्या ठिकाणी गव्हाचं उत्पादन घेतलं जातं। त्याचबरोबर गोदावरी नदी खोऱ्याच्या बाबतीत मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे यामध्ये मग औरंगाबाद असेल, परभणी असेल, जालना, हिंगोली, बीड, याचबरोबर नाशिक जिल्ह्यामधून देखील त्या ठिकाणी गहू उत्पादन घेतलं जातं। याचबरोबर भीमा नदी खोऱ्याच्या बाबतीत जर माहिती पाहायची झाली तर विशेषतः पुणे जिल्हा असेल किंवा नगर जिल्हा असेल, या ठिकाणाहून देखील काही भागातून गव्हाचे उत्पादन घेतले जाते। याचबरोबर कृष्णा नदी खोऱ्यामध्ये विशेषतः कृष्णा नदी खोऱ्यामध्ये सातारा जिल्हा आणि सांगली जिल्हा, या सातारा आणि सांगली जिल्ह्यातून आणि दक्षिणेकडे तुम्ही गेलात
तर पंचगंगा नदी खोऱ्यामध्ये काही प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यामधून देखील गव्हाचं उत्पादन हे घेतलं जातं. तर अशा पद्धतीने वेगवेगळे जे नद्यांची खोऱ्यांचा प्रदेश आहे, या प्रदेशातील मृदा गाळाची आहे आणि लोमी प्रकारची आहे, अशा ठिकाणी गव्हाचा उत्पादन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेतलं जातं. तर अशा पद्धतीने आजच्या तासाला आपण पाहिले गहू हे जे काही प्रमुख अन्नधान्य पीक आहे, या गहू अन्नधान्य पिकासाठी अनुकूल असणारी भौगोलिक परिस्थिती, त्याचबरोबर या गव्हाचं उत्पादन आणि या गहू उत्पादकाचे जे महाराष्ट्रातील प्रमुख प्रदेश आहेत, तर याबद्दल आपण माहिती पाहिली. आज आपण याच ठिकाणी थांबू. धन्यवाद.